हॅलो फ्रेंड्स, या अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय याला डिटेल बघितलं होतं. या टॉपिकमध्ये आपण त्याचे न्यूमरिकल्स बघणार आहोत. तरी त्या अगोदर मी काही टर्म्स रिवाइज करू इच्छितो. जसं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज द अमाऊंट ऑफ बेंडिंग ऑफ द लाईट और अमाऊंट ऑफ चेंजिंग इन द डायरेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, ज्या मीडियममध्ये जास्त चेंज व्हायची डायरेक्शन त्या मीडियममध्ये त्याची व्हेलॉसिटी कमी असते मित्रांनो, आणि व्हेलॉसिटी कमी असल्यास त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो जास्त असतो. ह्या टर्म्स आपल्याला इथे कामात येणार आहेत. ठीक आहे, तर बघू आपण सुरुवातीचं एक्झाम्पल्स. ज्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. पहिलं एक्झाम्पल बघतो आपण मित्रांनो. ठीक आहे, हे ठीक आहे. द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.36. व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर. म्हणजे वॉटरचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला आणि त्याच्यामध्ये त्यातली व्हेलॉसिटी काढायची आहे, म्हणजे व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. जसं एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिलेली असते एनी टाईम, ती म्हणजे त्याचे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर, त्याला आपण V1 म्हणतो फ्रेंड्स. ठीक आहे, ही आपण या ठिकाणी दिलेली आहे, ही व्हेलॉसिटी. ठीक आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर याला आपण V1 ने दाखवू या ठिकाणी. ते आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ठीक आहे, आणि जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर ज्याला आपण N ने डिनोट केलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये, लास्ट टॉपिकमध्ये, त्याला N ने डिनोट करू आपण. तो आहे आपला 1.36. ठीक आहे, आणि आपल्याकडे एक सूत्र तयार झालं होतं, एक फॉर्म्युला तयार झाला होता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या एक्सप्रेशनमध्ये. त्यामध्ये तो फॉर्म्युला असा होता N इज इक्वल टू और 1 and 2 इज इक्वल टू रेशियो ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अँड रेशियो टू द रेशियो ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर टू द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन अदर मीडियम. ठीक आहे, तर या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर ही V1 दाखवलेली आहे. व्हेलॉसिटी ऑफ लाईट V2 ही जी काही वॉटरमधली आहे ती V2 दाखवलेली आहे. ठीक आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर या ठिकाणी दिलेली आपल्याला 3 × 10⁸. या व्हीची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप केली, या व्हीची व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप केली फ्रेंड्स. ठीक आहे, आणि 1.36 हा जो काही N1 η2 हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिला होता, ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप केली. ठीक आहे फ्रेंड्स, आता या ठिकाणी आपल्याला V2 कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण एक काम करू इच्छितो या ठिकाणी की V2 इज इक्वल टू, म्हणजे व्ही हा जी टर्म आहे ही व्ही टर्म या ठिकाणी डाव्या बाजूला आली, डिवाईडमध्ये होती, ती या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये आली, आणि जी टर्म्स या ठिकाणी 1.36 होती तिकडे जी मल्टिप्लिकेशनमध्ये होती ती डिवाईडमध्ये आली. ठीक आहे, तर जे आपण फाइंड आउट करू आन्सर 3 × 10⁸ अपॉन 1.36 याला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल जे काही 2.21 × 10⁸ मीटर पर सेकंड. फ्रेंड्स, तुम्हाला आणखी गोष्ट सांगू इच्छितो, जे सॉल्व प्रॉब्लेम आहेत तेच आपण स्क्रीन रेकॉर्डर घेत आहोत. बाकी जे अनसॉल्व प्रॉब्लेम असतील आपल्या एक्झरसाईजमध्ये, जे बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 दिसतोय तुम्हाला, हा 4 दिसतोय आणि हा दिसतोय, हे आपल्याला बोर्डवर घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर याच्यामधला आणखी एक सॉल्व प्रॉब्लेम राहिलेला आहे, तो सॉल्व प्रॉब्लेम पण घेऊ या ठिकाणी. सॉल्व प्रॉब्लेम सेकंडमध्ये काय दिलं बघा. लाईट ट्रॅव्हल्स विथ ए व्हेलॉसिटी 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड. याचा अर्थ व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही एअरपेक्षा कमी आहे. याचा अर्थ कुठला तरी दुसरा मीडियम आहे तो. त्याचं सध्या आपल्याला काही या ठिकाणी गरज नाही सांगण्याची, पण तरी त्याकडे आपण सांगू की ही जी व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे ही 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंड आहे. याचा अर्थ व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर जी 3 होती या ठिकाणी त्याच्यापेक्षा कमी आहे. ठीक आहे, आता तिथून ट्रॅव्हल होतो आहे, त्याच्यानंतर म्हणते ऑन एंटरिंग सेकंड मीडियम. जेव्हा तो लाईट दुसऱ्या मीडियममध्ये एंटर करतो, प्रवेश करतो, तेव्हा त्याची व्हेलॉसिटी होते 0.75. याचा अर्थ ती त्याच्यापेक्षा अर्धीच होते. आपण जर विचार केला, याचा कम्पेअर केली तर 1.5 आणि या आपल्या 0.75मध्ये, तर त्याच्यामध्ये जवळपास हाफचा फरक आहे. म्हणजे 1.5च्या 0.75 हे अर्धे आहेत आणि 0.75च्या 1.5 हे दुप्पट आहेत. ठीक आहे, बाकी या ठिकाणी 10⁸ आणि 10⁸ ही व्हॅल्यू सेम आहे. ठीक आहे, नाऊ व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. मी मागच्या टॉपिकमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं की जेव्हा वाक्य कसं असेल तेव्हा काय घ्यायचं. बघा या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द सेकंड मीडियमचा अर्थ व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही घ्यावी लागेल.
व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही आपल्याला खाली घ्यावं लागेल, म्हणजे आपल्याला लिहिताना असावं लागेल, असं असेल आपला 1 नीटा 2 असं घ्यावं लागेल आपल्याला. तर सेकंड मीडियम या ठिकाणी आपला आहे 1 नीटा 2. या ठिकाणी थोडंसं टेक्स्टबुकमध्ये ही थोडी मिस्टेक आहे मित्रांनो. ही मिस्टेक आहे, ती आपण दुरुस्त करू. ती या ठिकाणी असेल 1 नीटा 2 लिहू आपण. तर याचा अर्थ सांगितला होता, दिस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. सो द व्हेलॉसिटी ऑफ लाईट 1 नीटा 2. 1 आपण या ठिकाणी घेऊ 1 नीटा 2. बघा 1 नीटा 2 इज इक्वल टू V1/V2 असं असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम, V1 तुमची वर असेल, या ठिकाणी V1 वरच घेतलेली आहे. फक्त ही जी व्हॅल्यू घेतली या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये, तर ती थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. त्याला आपण थोडंसं करेक्ट करू आणि पुढे जाऊ. ठीक आहे. आता बघा 1.5 × 10⁸ ही V1 आपली न्यूमरेटरमध्ये असेल आणि 0.75 × 10⁸ हे जे काय आहेत हे आपले डिनॉमिनेटरमध्ये असतील, कारण ती व्हेलॉसिटी 2 आहे. तर या ठिकाणी हे दोन कॅन्सल होतील टर्म्स. आता मी बोलताना तुम्हाला बोललो होतो की 0.75 इज द हाफ ऑफ 1.5, म्हणजेच हा पाडा जर म्हटला तर 0.75 एक 0.75 1 जार 0.75 आणि 0.75 2 इज किती असतात 1.5, त्या दुप्पट, त्यामुळे ही व्हॅल्यू आली आपली 2. ठीक आहे फ्रेंड्स. तर ही असेल तुमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. पण कोण्या मीडियमचा? सेकंड मीडियमचा. लिहिताना पुन्हा सांगतो मी या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू V1/V2 असं आहे ते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा आपण. आणि जे आपले क्वेश्चन 4मधले हे जे प्रॉब्लेम आहे ते आपण बोर्डवर घेऊ. ठीक आहे फ्रेंड्स. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बाकीच्या व्हिडिओचे लिंक्स टाकलेल्या आहेत. मागच्या सगळ्या व्हिडिओच्या त्यासुद्धा बघत राहा, जेणेकरून तुमचा टॉपिक हा पूर्ण एकमेकांसोबत लिंक राहील, जोडला राहील आणि सगळा टॉपिक आपल्याला समजण्यास सोपा जाईल. ओके फ्रेंड्स, बाय.